सुप्रभात विद्यार्थी मित्रों, आज हम कक्षा 5वीं का हिंदी विषय का तीसरा पाठ योग्य चुनाव पढ़ने वाले हैं। इयत्ता 5वी मधील हिंदी विषयातील तिसरा धडा योग्य चुनाव म्हणजेच योग्य निवड हा पाठ आज आपण पाहणार आहोत। सुनो और दोहराओ म्हणजेच ऐका आणि पुन्हा पाठीमागे म्हणा। राजा मंगलसेन के मंत्री जगतराम बूढ़े हो चुके थे। राजा मंगलसेन याचा एक मंत्री जगतराम हा म्हातारा झालेला असतो। उन्होंने राजा से स्वयं को सेवामुक्त करने की विनंती की। त्यांनी राजाला आपल्याला सेवेतून मुक्त करण्याची विनंती केली। राजा मंगलसेन ने कहा, आप पहले अपने जैसे सेवाभावी, परोपकारी और ईमानदार मंत्री का चुनाव कर लीजिए, तभी आपको सेवा मुक्त किया जा सकता है। राजा मंगलसेन जगतराम यांना म्हणतात की तुम्ही तुमच्यात सारखा दुसऱ्यांची मदत करणारा इमानदार असा मंत्री निवडून द्या आणि मगच तुम्हाला सेवामुक्त केलं जाईल। जगतराम ने आदेश दिया, राज्य में ढिंढोरा पिटवा दो कि राज्य के नए मंत्री का चयन अगले गुरुवार को किया जाएगा। इस पद के इच्छुक 11 बजे राज दरबार में पहुंचे। जगतराम यांनी आदेश दिला की राज्यामध्ये सगळीकडे दवंडी पिटवायची की राज्यासाठीचा नवीन मंत्री हा गुरुवारी निवडला जाणार आहे आणि या पदासाठी जे कोणी इच्छुक असतील म्हणजे ज्यांना वाटत असेल की आपण मंत्री व्हावं त्यांनी 11 वाजता दरबारामध्ये यायचं आहे। हरकारे गाव ढिंडोरा पिटणे लगे। हरकारे म्हणजेच दवंडी देणारी माणसं प्रत्येक गावामध्ये जाऊन दवंडी द्यायला सुरुवात करतात। मंत्री जगतराम यांनी आपल्या जागेवरती नवीन मंत्र्याची निवड कशा पद्धतीने केली त्या संदर्भातील हा पाठ आहे किंवा गोष्ट आहे, ती व्यवस्थित तुम्ही समजून घ्या। चयन वाले दिन राज दरबार की ओर जाने वाले मार्ग पर सुबह से ही 9 युवकों की भीड़ लग गई थी। ज्या दिवशी या मंत्र्याची म्हणजेच नवीन मंत्र्याची निवड होणार असते त्या दिवशी सकाळपासूनच राज दरबाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती तरुण मुलांची किंवा तरुण माणसांची अगदी गर्दी झालेली असते। म्हणजे सर्वच जण राजवाड्याकडे निघालेले असतात। सैकड़ों की संख्या में युवक दरबार की ओर जा रहे थे। शेकड्यांच्या संख्याने म्हणजेच 100च्या पटीमध्ये अगदी 100, 1000 अशा पटीमध्ये हे नवयुवक राज दरबाराकडे निघालेले असतात। इसी रास्ते पर एक तरफ एक वृद्ध हताश सा बैठा था। याच रस्त्यावरती एक म्हातारा माणूस अगदी हताशपणे एका बाजूला बसलेला असतो। उसकी बैलगाड़ी का एक पहिया रास्ते के किनारे कीचड़ में फंस गया था। त्याच्या बैलगाडीचा एक चाक त्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चिखलामध्ये अडकलेला असतं। वृद्ध ने कई बार पहिया कीचड़ से निकालने की कोशिश की पर असफल रहा। त्या म्हाताऱ्या माणसाने त्या चिखलातून त्या गाडीचा चाक बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते चाक चिखलातून बाहेर निघालं नाही, त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही। मंत्रीपद के अनेक उम्मीदवारों ने राज दरबार जाते समय यह दृश्य देखा, पर किसी ने भी वृद्ध की सहायता नहीं की। नवीन मंत्र्याच्या निवडीसाठी निघालेल्या बऱ्याचशा नवयुवकांनी याच्याकडे पाहिलं, पण त्यांनी या म्हाताऱ्या माणसाची मदत केली नाही। उम्मीदवार युवकों में एक था कर्मवीर आणि या उमेदवार युवकांमध्ये एक असतो कर्मवीर। कर्मवीर निर्धन परिवार का प्रतिभाशाली नवयुवक था। हा कर्मवीर अगदी गरीब परिवारातील एक चांगला असा तरुण असतो। वह तेजी से राज दरबार की ओर जा रहा था आणि तो खूप पटापट चालत राज दरबाराकडे निघालेला असतो। उसी समय बैलगाड़ी वाला वृद्ध एक बार फिर पहिया कीचड़ से बाहर खींचने का प्रयास कर रहा था आणि नेमकं त्याच वेळी हा म्हातारा माणूस त्या चिखलामधून चाक बाहेर काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करू लागला। यह दृश्य देखकर
दरबार पहुंचने की चिंता न करते हुए कर्मवीर सीधे कीचड़ में उतरा। हे दृश्य पाहिल्यानंतर कर्मवीरला राजदरबारात जायचं असतं, पण ते विसरून तो चिखलामध्ये उतरला। जोर लगाकर उसने बैलगाड़ी का पहिया कीचड़ से बाहर निकाला आणि खूप ताकद लावून जोर लावून त्याने बैलगाडीचं चाक त्या चिखलामधून बाहेर काढलं। वृद्ध ने उसे ढेरों आशीर्वाद दिए, फिर इनाम में कुछ रुपए देने चाहे, पर कर्मवीर ने विनम्रता से मना कर दिया। त्या म्हाताऱ्या माणसाने वृद्ध माणसाने त्याला खूप सारे आशीर्वाद दिले आणि इनाम म्हणून त्याला काही पैसे देऊ इच्छिले, म्हणजे तो पैसे देत होता, पण कर्मवीरने अगदी विनम्रता स्वीकारून किंवा विनम्रताने ते पैसे नाकारले। कर्मवीरला तो वृद्ध माणूस इनाम म्हणून काही पैसे देऊ इच्छित होता आणि तो ते देत होता, पण विनम्रतापूर्वक कर्मवीरने ते पैसे घ्यायला नकार दिला। देर हो जाने की आशंका से भागते दौड़ते कर्मवीर दरबार पहुंचा। उशीर होणार हे त्याला माहीतच असल्यामुळे अगदी तो पळत पळतच खूप जोराने पळत दरबारामध्ये पोहोचला। वह हाफ रहा था, तो खूप दमलेला असतो, त्याचा श्वासोच्छवास मोठ्याने चालू असतो। उसके कपडे कीचड़ से सने थे आणि त्याच्या सर्व कपड्यांवरती चिखल लागलेला असतो। चिखलाने सर्व कपडे भरलेले असतात। अशा अवस्थेत तो राजदरबारात पोहोचलेला असतो। सारे उम्मीदवार उसे देखकर हसने लगे। त्याच्याकडे पाहून सगळे जे उमेदवार म्हणून नवयुवक आलेले असतात ते हसू लागतात। तभी बैलगाडीवाला वृद्ध भी वहां पहुंचा। त्याच वेळी तो बैलगाडीवाला म्हातारा माणूस त्या ठिकाणी येतो। वह वृद्ध कोई और नहीं बल्कि स्वयं मंत्री जगतराम थे आणि तो वृद्ध माणूस म्हातारा माणूस दुसरं कोणीही नसून स्वतः मंत्री जगतराम असतात। उन्होंने सारी घटना राजा को सुनाई। फिर जगतराम ने राजा से कहा। राजाला या जगतराम यांनी झालेली सर्व घटना व्यवस्थितरित्या सांगितली आणि मग राजाला ते म्हणतात, महाराज, कर्मवीर में वो सारे गुण हैं जो राज्य के मंत्री के लिए आवश्यक है। महाराज, कर्मवीर याच्यामध्ये ते सगळे गुण आहेत जे आपल्या राज्याच्या मंत्र्याच्या अंगामध्ये असले पाहिजेत। सारी बातें जानकर राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए। ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर समजून घेतल्यानंतर राजा मंगलसेन यांना खूपच आनंद होतो। उन्होंने कहा, जो सामान्य आदमी की पीड़ा से दुखी होता है उसे दूर करने का प्रयास करता है, वही राज्य के ऊंचे पद पर बैठने का अधिकारी होता है। राजा मंगलसेन म्हणतो की जो माणूस अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचा दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो तोच राज्यातील मोठ्या पदावरती बसण्यास लायक आहे। सामान्य माणसाचे दुःख ओळखून ते दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणारा माणूसच राज्यातील एखाद्या मोठ्या पदावरती बसण्यास अधिकार प्राप्त असतो, म्हणजेच त्यालाच अधिकार आहे या मोठ्या पदावरती बसण्याचा। जगतराम जी ने योग्य व्यक्ति का चुनाव किया है। जगतराम यांनी अगदी योग्यच माणूस या पदासाठी निवडलेला आहे। आज से कर्मवीर राज्य के नए मंत्री होंगे आणि आजपासून कर्मवीर हा या राज्याचा नवीन मंत्री असणार आहे, अशा पद्धतीने राजाने घोषणा केली। खरं तर अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला जो मदत करतो तोच खरं तर मोठ्या पदावरती बसण्यास लायक असतो, हेच आपल्याला या गोष्टीमधून समजते। म्हणजे फक्त स्वतःपुरतं न पाहता इतरांची सुद्धा दुःख आपण ओळखली पाहिजेत आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश हा पाठ आपल्याला देतो। यह पाठ लिखा है सुधा शर्मा यांनी, म्हणजे सुधा शर्मा यांनी ही कथा लिहिलेली आहे। इस तरह से हमने आज कक्षा 5वीं का हिंदी विषय का योग्य चुनाव यह पाठ पढ़ा। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मधील हिंदी विषयातील योग्य चुनाव म्हणजेच योग्य निवड हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।